नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय शंभूराजे. आपल्या रॉयल पाटील या चॅनेलवर मी सुधीर मामुलकर पाटील आपले सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण आज आलो आहोत रायगड जिल्ह्यामध्ये सुधागड या ठिकाणी. सुधागड आपण आज पाहणार आहोत. सुधागड तालुक्यामध्ये सुधागड हा किल्ला आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाला गोड असं नाव दिलं, सुधागड. या गडाचं दुसरं नाव आहे भोरबगड. तर आपण हा गड पाहणार आहोत. त्याबरोबर जो इतिहास आहे तो पाहणार आहोत. पालीपासून काही अंतरावरच पाच्छापूर गाव येतं. पाच्छापूर गावापासून आतमध्ये हा रस्ता जातो. तर इकडे बोर्ड पण लागलेला आहे, सुधागड किल्ले सुधागड म्हणून. तर इथून आपण आतमध्ये जाणार आहोत व हा गड पाहणार आहोत व याबरोबर या गडाचा इतिहासही पाहणार आहोत. तर चला, ही आज ट्रेक अनुभवूया. चला मित्रांनो. आपण मुंबईवरून आलात तर 105 किलोमीटर, आपण पुण्यावरून आलात तर 114 किलोमीटर आणि आपण साताऱ्यावरून आलात तर 191 किलोमीटर अंतरावर आपल्याला सुधागड पाहता येतो. आपण आपल्या गाड्यांची पार्किंग आपण इकडे करू शकता. इकडे पार्किंग साठी आहे स्पेस, तो वापरू शकता आपण. मंडळी, पहिल्यांदा आपल्याला दर्यागाव लागलं किंवा ठाकूरवाडी म्हणतात त्या गावाला. तिकडून आपण पायी रस्ता आहे, त्या पायी वाटेने आपण आता चालत आलोय. तर या वाटेने आपण सरळ जाऊया गडाच्या पायथ्याशी. आपण थोड्या वेळात पोहोचू. रायगड जिल्ह्यातील सुधागड या तालुक्यात हा गड स्थित आहे. आपल्याला सरसगड व सुधागड यामध्ये फरक आहे हे लवकर समजत नाही. पालीच्या बल्लाळेश्वराच्या मंदिराच्या मागे पाली गावापासून सरसगड जवळ असलेला हा गड. तर पालीपासून पुढे गेल्यावर पाच्छापूर गावात जाऊन मग दर्यागाव म्हणजेच ठाकूर वस्तीपर्यंत आपल्याला पोहोचावं लागतं. तोच म्हणजे सुधागड. सुधागड म्हणजे भोर संस्थानाचे वैभव. या गडाची साधारणतः उंची 590 मीटर एवढी आहे. मित्रांनो, ठाकूरवाडीपासून आपण पुढे आलो. ठाकूरवाडीपासून पुढे आल्यानंतर जंगल लागला आपल्याला. जंगलाचा काही भाग आहे. तिथून थोडस आपण पुढे आलो की ही लोखंडी सळई लागलेल्या ह्या पायऱ्या आहेत. या ज्या ठिकाणी अवघड ठिकाण आहे तिथं डोंगरावर, त्या ठिकाणी या पायऱ्या, लोखंडी पायऱ्या आपल्याला पाहता येतील. या पायऱ्याने आपण आता वरती जाणार आहोत. तर चला मित्र. झाडांमध्ये लपलेला हा गड विस्ताराने फारच मोठा आहे. चढाईची श्रेणी मध्यम आहे, तरी अवघड ठिकाणी लोखंडी शिड्या लावल्या आहेत. गडावरचा बालेकिल्ला आकार मोठा आहे. गडावर जाण्यासाठी ठाकूरवाडीपासून अंदाजे 2.5 ते 3 तास आपल्याला लागतात. काही ठिकाणी जंगल रस्ता पकडून आपण गडाच्या पायथ्याशी पोहोचतो. मित्रांनो, आपण गडावर जाण्याच्या वाटा पाहूया. मुख्यत्वे करून 2 वाटा या गडावर जाण्यासाठी आहेत. पहिली म्हणजे तैलबैला गावातून सरळ धोंडसे या गावी जावे. पाली गाव व धोंडसे हे अंतर 12 किलोमीटर आहे. पालीवरून धोंडसे गावाकडे यावे. धोंडसे गावातून 3 तास दिंडी दरवाजापर्यंत आपल्याला पोहोचण्यासाठी लागतात. रस्ता हा जंगल सफारी करून आपल्याला पार करावा लागतो. तर दुसरा रस्ता हा पाली गावापासून 12 किलोमीटर अंतरावर पाच्छापूर गाव लागेल. या गावातून सरळ जाऊन ठाकूर वस्ती म्हणजेच आपण दर्या गावात पोहोचतो व इथून जंगलवाट व रुळलेली वाट, पायवाट आपल्याला पकडावी लागते. गावातील अंगणवाडीपासून आतमध्ये रस्ता गेलेला आहे गडाकडे. रुळलेल्या पायवाटेवरून अवघड ठिकाणी शिड्या असल्यामुळे आपण हा मार्ग निवडावा. यामुळे गडावर लवकर पोहोचण्यास मदत होते. औरंगजेबाच्या मगरमिटीतून छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून अलगद निसटून आपल्या स्वराजी म्हणजेच राजगडावर महाराज सुखरूप पोहोचले. राजधानी राजगड बेलाग पण पठारावरून जवळ असलेला हा गड. जयसिंगाने केलेले आक्रमण, हातून गेलेले गडकिल्ले यावर महाराजांनी विचार केला
राजधानी ही अशा ठिकाणी असावी, शत्रूला राजधानीला पोहोचणे नेहमी अवघड होईल. राजधानीपर्यंत शत्रू पोहोचेपर्यंत त्याला आपल्या पटारी आणि आपल्या बाकीच्या गडसाह्याने थोपवून धरणं सोपं होईल. जसा पुरंदरला वेढा पडला तर कुणी राजगडला वेढा घातला तर, हा विचार करून महाराजांनी राजधानी हलवणे हा महत्वाचा निर्णय घेतला. याप्रमाणे नारो मुकुंदांनी सुचवल्याप्रमाणे महाराजांनी राजधानीच्या यादीत पालीजवळच्या भोरबगडाची म्हणजे सुधागडाची पाहणी केली. मित्रांनो, सुधागडला येत असताना पहिली जंगल सफारी लागेल, त्याच्यानंतर 2 लोखंडी सळ्याच्या जे कड्याला पायऱ्या लावलेल्या आहेत, ती पहिल्या ज्या पायऱ्या आहेत त्या सोप्या वाटतात थोड्या, पण दुसऱ्या नंबरच्या ज्या आहेत त्या कड्याला आहेत एकदम, त्यामुळे थोडंसं अवघड वाटतं. पण तिकडून सावकाशपणे आपण वरती आला तर सहजरित्या आपण गडाच्या पायथ्याशी पोहोचू शकता. इथं थोडं बसलो आम्ही, थोडा आराम करतो आणि वरती निघतो गडावर. मित्रांनो, हा आहे चिलखती बुरुज. या पायऱ्या चढून आपण आता वरती जाणार आहोत. तर या पायऱ्या आपण चढणार आहोत, त्याच्यानंतर गडावर जाणार आहोत. इथपर्यंत येईपर्यंत दमछाक होते, पूर्ण पायऱ्यात मोठ्या मोठ्या, आणि मध्ये मध्ये पायवाट आहे रुळलेली. ती पायवाट सैर करत आपण गडाच्या पहिल्या बुरुजापर्यंत आलोय. तर चला. सुधागडावर थेट कोसळणारे कडे, पूर्ण पूर्व दिशेला रक्षण करणारी रांग, बाजूला असणारे तैलबैला, घनगड, सरसगड यासारखे मजबूत गडकिल्ले, गडावरील विस्तृत सपाटी, गडावर पोहोचण्यासाठी असणारी लांब वाट, अशी अनेक वैशिष्ट्य असणाऱ्या भोरबगडाची महाराजांनी पाहणी केली होती. नंतर अर्थात रायगडाची पाहणी केल्यानंतर 900 मीटर उंची आणि राजधानी वसवण्यासाठी आवश्यक असणारे प्रचंड पठार या आधारे रायगडाची निवड केली. भोरबगडाच्या इतिहासात एक सोनेरी क्षण येणार होता, पण तो क्षण भरून काढण्यासाठी महाराजांनी सुधागड हे नाव या भोरबगडास दिले. मित्रांनो, आपल्याला पूर्वेकडील चिलखती बुरुज नजरी पडतो. इथून पुढे चालत गेल्यानंतर आपल्याला चिलखती बुरुज पाहता येतो. मित्रांनो, आपण पाहूया रायगड व सुधागड यात नेमकं कोणतं साम्य आहे ते. दोन्ही गडांना 2 वाटा आहेत. दोन्ही गडांच्या वाटेवर गोमुखी बांधणीचे महाद्वार आपल्याला पाहता येतं. या दोन्ही गडास उपगडांचा पहारा आहे. रायगडला लिंगाणा, कोकणदिवा, सोनगड, चांभारगड, तर सुधागडाला तैलबैला, सरसगड, घनगड. दोन्ही गडांच्या परिसरात प्राचीन लेणी आहेत. दोन्ही गडाजवळून सह्याद्रीतून बऱ्याच घाटवाटा खाली उतरतात. आपण पोहोचलो सुधागडावर. सुधागडाचा पायथा आपण आता सैर केला. त्याच्यानंतर ही सपाट भाग आहे, इथे सपाट जमीन आहे. तर या भागावर आपण सध्या आलेलो आहोत. आपल्याला इथे आल्यानंतर पहिल्यांदा कमळ तळे लागते. त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे सिद्धेश्वराचं मंदिर आपल्याला इकडे पाहता येतं. महादेव मंदिर आहे इकडे, ते पाहता येतं. आपल्याला माझ्या पाठीमागे दिसणारा हा तैलबैला गड आहे, हा आपण पाहू शकता तैलबैला गड. व त्याचबरोबर हा जो पाठीमागा आहे माझ्या, हा पाठीमागचा तो घनगड आहे. तर हा आता आपण इथं आल्यानंतर
महादेवाचं दर्शन घेऊया, त्याच्या पाठीमागे असणारं तळ पाहूया. त्याच्यानंतर काही इकडे वाड्याच्या अवशेषही आपल्याला पाहता येतात. आणि आता आपण जाणार आहोत सुधागडाच्या महादरवाजाच्या बाजूला. पहिल्यांदा हा भाग आपण बघत घेऊया. महादरवाजा पाहण्यासाठी आपण जाऊया. त्याच्यानंतर बरेचसे मंदिरे आहेत, तीही आपण पाहूया. तर चला मित्रांनो. सिद्धेश्वर मंदिरामध्ये आपल्याला दगडामध्ये कोरलेली गणेशाची सुबक अशी मूर्ती पाहता येते. गणेशजींचं दर्शन घेतल्यावर आपण पुढे गेल्यावर आपल्याला दगडामध्ये असलेला नंदी व बाकीच्या काही देवदेवतांच्या मूर्त्या कोरलेल्या पाहता येतात व देवांचे देव महादेव यांची पिंड आपल्या नजरी पडते. या मंदिराच्या पाठी सुंदर असं कमळतळ आपल्याला पाहता येतं. काही वाड्यांचे अवशेष आपल्याला इकडे पाहता येतात. आपण पाहू शकता हे वाड्यांचे अवशेष आहेत. मित्रांनो, आपल्याला थोडं पुढे गेल्यानंतर सचिवांचा वाडा पाहता येतो. स्वराज्याचे सर्व दप्तर सांभाळण्याचे काम सचिवांकडे होते. राज्यव्यवस्थेत राजाच्या खालोखाल येत असे ते म्हणजे प्रधानमंडळ. महाराजांचे प्रधानमंडळ 8 जणांचे होते, म्हणून त्यास अष्टमंडळ असं म्हटलं जायचं. सचिवाला सुरनीस म्हणत असे. सुरनीसाचे महत्वाचे कार्य आज्ञापत्र तयार करणे हे होते. राजपत्राचे वाचन करणे, दुरुस्त्या, राजाज्ञा, सरकारी आदेशानुसार संमत चिन्हे लिहिणे, तसेच जमीन महसुलाच्या व्यवहारावरही पण लक्ष ठेवावे लागत असे. यासोबत गरज पडल्यास सैन्य घेऊन युद्ध करण्यास जावे लागत असे. सचिव वाड्याच्या पाठीमागे असणारे हे महादेवाचं एक मंदिर आहे. महादेवांचं आपण दर्शन घेऊया व हे मंदिर पाहूया. या मंदिरात महादेवांचं दर्शन घेतल्यानंतर पाठीमागे असणाऱ्या वेगवेगळ्या देवतांच्या मूर्ती आपल्या नजरी पडतात. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती राणी ताराराणी साहेब यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा सुधागड. सुधागडवर आल्यानंतर आपल्याला हा सचिवांचा वाडा पाहता येतो. स्वराज्यामध्ये सचिवांना एक महत्त्वाचं पद होतं. अनाजी दत्तो शिवाजी महाराजांच्या काळात सचिव होते. सुरनीस म्हणूनही त्यांना ओळखलं जायचं. त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना अनाजी दत्त यांनी वेगवेगळे कारस्थान करून मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस अनाजी दत्तांना शिक्षा देण्यात आली. सचिव हे पद एक महत्त्वाचं पद होतं स्वराज्यामध्ये. तर हा सचिवांचा वाडा आहे, जुना वाडा आहे. आपण सध्या बंद आहे, पण बाहेरनं जितकं आपल्याला चित्रीकरण करता आलं तेवढं केलं. हा वाडा आपण पाहूया. त्याच्यानंतर भोराई मंदिर आहे. तिकडे भोराई आईचं या गडाची जी देवता आहे तिचं आपण दर्शन घेऊया. प्रत्येक गडाला एक देवता असते, त्या पद्धतीने सुधागडाला भोराई देवी देवता आहे. तर हे भोराई देवीचं मंदिर आपण पाहूया. आपण या देवीचं दर्शन घेऊया, आईचं दर्शन घेऊया. व छत्रपती शिवाजी महाराजांनी हा सुधागड हे एक सुंदर नाव दिलेलं आहे. हा गड आपण पाहूया. भोराई मंदिराकडे आपण आता जाऊया. चला. सचिव वाड्याकडून काही अंतर चालल्यानंतर भोराई मंदिर आपल्याला लागते. समोर आपल्याला काही अज्ञात वीरांच्या समाध्या नजरी पडतात. मित्रांनो, इथे काय अज्ञात वीरांच्या समाध्या आपण आत्ता पाहिल्या. या समाध्या पाहिल्यानंतर त्याचं दर्शन घेतलं. त्यानंतर हनुमान मंदिर आहे इथे, त्याचंही आपण दर्शन घेतलं, हनुमानाचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर महादरवाजा आहे, तिकडून रस्ता आहे जंगलातून थोडा, एक 10 ते 15 मिनटं लागतात. मग तो महादरवाजा पाहण्यासाठी आपण आता जाऊया. महादरवाजा पाहिल्यानंतर गडाच्या देवतेचं आपण दर्शन घ्यायला परत माघारी येणार आहोत. तर पहिल्यांदा महादरवाजा पाहून येतो आपण. चला.
मित्रांनो पाहू शकता डोंगर खोदून या पायऱ्या तयार केल्यात. हा सुधागडचा महादरवाजा. मित्रांनो 27 ऑगस्ट 2014 रोजी सुधागड आणि त्याचे आसपासचे क्षेत्र अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. सुधागडचे आपण थोडक्यात वैशिष्ट्ये पाहूया. मित्रांनो 2200 वर्षापूर्वीची ठाणाळे लेणी आपल्याला इकडे आढळतात. दाट वनश्रीने नटलेला परिसर आपल्याला इकडे पाहता येतो. याच ठिकाणी ऐतिहासिक वेगवेगळी स्थळे पाहता येतात, म्हणजेच पाच्छापूर दरवाजा, दिंडी दरवाजा, म्हणजेच हा आपण पाहतो तो महादरवाजा, धान्य कोठारे, दारू कोठारे, हत्तीमाळ, वेगवेगळी पाण्याची तळे आपल्याला इकडे पाहता येतात. टकमक टोकावरून आपल्याला आसपासचे गडकिल्ले नजरी पडतात. याच ठिकाणी वन्यजीव व वृक्ष संपदा आपल्याला आढळते. साग, खैरिया, जांभूळ, भेडा, कारवी, करवंद, विविध अन्य वनस्पती, वेली, झुडपे इकडे आढळतात. वन्यजीव या ठिकाणी बिबट्या, भेकर, उंदर, मांजर, मुंगूस, वानर, शेकरू, घोरपड, विविध पक्षी, फुलपाखरं तसेच अन्य जीव आपल्याला इकडे आढळून येतात. भरपूर चालण्याची तयारी ठेवून या गडकिल्ल्यांची सफर आपल्याला करता येते. पैज लावून आपण हा गड चढवू शकता, पण तुम्हाला थकवा जाणवणार नाही, कारण सभोवतालचा हिरवागार निसर्ग ऑक्सिजन तर पुरवतोच पण आनंदही देतो. आनंददायी गडसफर करायची असेल तर मुंबई, पुणे यांसाठी हा किल्ला लांब नाही, पण इतर पर्यटकही या गडाला आवर्जून भेट देऊ शकतात. गड पाहिल्यानंतर आनंद नक्की भेटेल, एवढं मात्र नक्की. मंडळी, आपण आलो सुधागडाच्या महादरवाजापाशी. हा महादरवाजा एकदम भक्कम बांधकाम आपल्याला इकडे पाहता येतं. त्याचबरोबर इथून पाणी जाण्यासाठी आहे, या बोगदा आहे इथे, त्या दरवाजाच्या खाली इकडून पाणी जाईल व वरती शरभ शिल्प आपल्याला पाहता येतात. रायगडाची प्रतिकृती असलेला हा दरवाजा आपल्याला इकडे पाहता येतो. भक्कम असं बांधकाम या सुधागडाचं झालेलं दिसतं आपल्याला. सुधागडाचा वरचा परिसर खूप मोठा आहे. वेगवेगळे वाडे आपल्याला तिकडे पाहता येतात, मंदिरं आहेत वेगवेगळी. तर आपण आतापर्यंत हा जो दरवाजा आहे तो खूप सुंदर दरवाजा आपल्याला इकडे दिसतो, इकडे लाकडामध्ये असलेला. तर आणि या साईडला एक तानाजी तळ आहे. या साईडला तुम्ही पाहिलं तर तानाजी तळ आपल्याला इकडे पाहता येतं. व जर पिण्याचं पाणी पाहिजे असेल तर या ठिकाणी आपण हे पिण्याचं पाणी आहे, इकडे थोडं पान लावलंय आणि मग नंतर बाटली आपण भरू शकतो. इकडे स्वच्छ आणि थंड पाणी आहे. व हा दरवाजा आपण पाहिला, हा दगडी दरवाजा आहे. तर हा दरवाजा पाहून जी खडकामध्ये कोरलेला पूर्ण आहे दरवाजा, व इकडून वाट पण आहे तशी. आणि तटभिंत आपण पाहिली, या साईडची जर तटभिंत आपण पाहिली, या तटभिंती तर एकदम मजबूत तटभिंती आहेत दगडामध्ये असलेल्या. तर आपण हा दरवाजा पाहिला. तर आता आपण जाऊया गडाची देवता असलेली भोराई आई यांचं दर्शन घेण्यासाठी. मित्रांनो, आपल्याला इकडे सैनिकांच्या दिवड्याही पाहता येतात. दगडामध्ये कोरलेल्या असलेल्या दिवड्या, दोन्ही साईडला या दिवड्या आपण पाहू शकतो. एकदम भक्कम दिवड्या. मित्रांनो, आपल्याला या खडकात खोदलेल्या पायऱ्या आपल्याला इकडे पाहता येतात. दगडी पायऱ्या आहेत मोठमोठ्या. सुधागड हा खूप सुंदर किल्ला आहे. आपण ही जी तटभिंत पाहू शकता. दरवाजामधून आतमध्ये आल्यानंतर इकडे मोकळी जागा आहे. तर या मोठ्या पायऱ्या आहेत, आपण पाहू शकता. या पायऱ्या दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत. या दोन्ही बाजूने खडक आहे आणि मध्ये पायऱ्या कोरलेल्या आहेत.
मित्रांनो, आपण महादरवाजा पाहिला, त्याच्यानंतर भोराई देवी गडाची देवता आहे, या देवीचं आपण दर्शन घेऊया. त्याच प्रकारे या इकडे आपल्याला खूप साऱ्या वेरगळी पाहता येतात. वेरगळी म्हणजे इतिहासात ज्या शूरांनी आपले इथे वीरमरण आलेलं आहे युद्धामध्ये, त्यांची आठवण म्हणून या वेरगळी आपल्याला खूप साऱ्या इकडे पाहता येतात. म्हणजे या ठिकाणी युद्ध झाले असतील व त्याच्यानंतर या जे या विरगळी आहेत या इकडे लावल्या गेल्या असतील. या विरगळी लावण्याचा उद्देश हाच असतो की आपल्या पुढच्या पिढीला या वीर जन्मले व त्यांनी वीरगती प्राप्त केली त्यांची आठवण म्हणून व त्यांची गौरवशाली इतिहास व त्यांनी जे कार्य केलंय त्याची पोचपावती किंवा एक प्रकारे आपण म्हणू शकतो की त्यांचा आदर्श घेण्यासाठी या विरगळी आपल्याला इकडे पाहता येतात. या विरगळींचं आपण दर्शन घेऊया. त्याच्यानंतर भोराई माता आहे, या देवीचं आपण दर्शन घेऊया. चला मित्रांनो. या गडावर भाविकांची गर्दी होते. भोराई देवीचे दर्शन घेण्यासाठी नवरात्रीत बरेच भाविक या गडास भेट देत असतात. सुधागडास आजही पंचक्रोशीतील लोक भोराईचा डोंगर म्हणून ओळखतात. आई भोराई देवीचं आपण दर्शन घेऊया. सुधागड किल्ल्यावर प्राचीन काळातील श्री भोराई देवी मंदिर आहे. पुरातन भृग ऋषींनी वास्तव्य केल्याचे उल्लेख आढळतात. भृग ऋषींनी या देवीची स्थापना केली म्हणून या देवीला भोराई देवी म्हणतात. याच देवीच्या नावामुळं या गडाला भोरगड असे म्हणतात. या देवीला भृगांबा, बोरांबा, भोराई अशी नावे आहेत. देवीची मूर्ती 3 फूट उंचीची आहे. मूळ चंडिकेचे स्वरूप असणारी ही मूर्ती आहे. भोराई देवीच्या पुरातन मंदिराची भोरच्या पंत सचिवांनी पुनर्बांधणी केली. एकेकाळी भोर संस्थानातील सर्वात महत्वाचा गड म्हणून भोरबगड ओळखला जायचा. भोराई देवी ही भोर संस्थानाची कुलदैवता आहे. मित्रांनो, भोराई आईचं आपण दर्शन घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला इकडे दारुगोळा कोठार पाहता येतात. एकाच प्रकारचे हे 3 दारुगोळा कोठार आपण पाहू शकता. त्याच पद्धतीने इकडे या झाडीमध्ये काही वाड्यांचे अवशेष आपल्याला पाहता येतात. त्याचबरोबर इकडे एक तळ आहे पाण्याचं, तेही आपल्याला पाहता येतं. तर चला पुढच्या प्रवासाला. मित्रांनो, आपण दारुगोळा कोठार आता पाहिलं. त्याच्यानंतर आपण टकमक टोकाकडे चालत चाललो आहोत. दारुगोळा कोठार पासून टकमक टोक पुढे गेल्यानंतर एक 10 ते 15 मिनिटांमध्ये आपल्याला टकमक टोक पाहता येतं. सावकाशपणे जावे. रायगडाप्रमाणे सुधागडावरही टकमक टोक आहे, जिथे मृत्यूला देखील थरकाप वाटतो. गुन्हेगाराला टकमकीची शिक्षा सुनावली जायची. शिक्षा ऐकून गुन्हेगाराचे अर्धमरण व्हायचे. टकमक टोकाच्या भीतीने लोक गुन्हा करण्यापासून सावध असत. या टकमक टोकावरून फक्त वारा आणि पाऊस मनसोक्त संचार करू शकतो. थरकाप उडतो तो म्हणजे फक्त माणसाचा. सह्याद्रीचं रौद्र रूप आपल्याला इकडे पाहता येतं. चिटणीसांच्या बकरीनुसार पुरंदर तहात सरसगड जरी मोगलांना दिला असेल तरी सुधागड महाराजांनी स्वतःजवळ ठेवून घेतला होता. सुधागड हा या भागातील चांगल्या स्थितीत असलेला गड म्हणावा लागेल. नवरात्रीमध्ये या गडावर भाविकांची गर्दी होते. मित्रांनो, आपल्याला समोर धडकी भरवणारं टकमक टोक नजरी पडतं. मित्रांनो, आपण या गडाचा इतिहास थोडक्यात पाहू. सुधागड हा खूप प्राचीन गड आहे. या परिसरात असणारी ठाणाळे लेणी खूप प्राचीन आहेत. यावरून अनुमान निघते हा गड तितकाच जुना असावा. पुराणात भृग ऋषींनी वास्तव्य केल्याने अनेक उल्लेख या ठिकाणी आढळतात. भृग ऋषींनी भोराई देवीची गडावर स्थापना केली आहे. शिवाजी महाराजांनी 1657-58 मध्ये जेव्हा आदिलशाहीचे बरेच गड आपल्या ताब्यात घेतले तेव्हा हा गडही आपल्या ताब्यात घेतला. गडाच्या पायथ्याशी असलेल्या पाच्छापूर या गावात छत्रपती संभाजीराजे व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर यांची भेट झाली होती. अनाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, त्यांचा मुलगा आवाजी बल्लाळ, हिरोजी फर्जत या सर्वांना
भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी छत्रपती संभाजीराजांनी सुधागड परिसरात असणाऱ्या परली या गावात हत्तीच्या पायी दिले होते. सुधागड पाण्यास आपण जाणार असाल तर पुढील काळजी आपण नक्की घ्या. गड पाण्यात जाण्यासाठी ट्रेकिंग पादत्राणे, एक नॅपकिन, पुरेसे पाणी आणि खाण्याची व्यवस्था या सगळ्या गोष्टी विचारात घ्याव्या. गडाची पायवाट व गडाची माहिती असणाऱ्या व्यक्तीबरोबर गड पाण्यात जावे. गडाच्या कोणत्याही वास्तूची हानी न करता गड पाहणी करावी. कोकणातील वातावरणाचा पूर्ण अभ्यास करून अति पावसात गडावर जाणे टाळावे. सुधागड पाहिल्यानंतर तो आयुष्यात नेहमी लक्षात राहील एवढं नक्कीच. तर नक्की भेट द्या या सुधागडास. पुन्हा भेटूया एका नवीन सफरमध्ये. जय शिवराय, जय शंभूराजे.